माजी मंत्री मनोहरराव नाईक यांचा खरा आशीर्वाद कोणाला? नाईक बंगल्याची दुहेरी भूमिका बंगल्याच्या भविष्याच्या राजकारणासाठी घातक. सध्या सोशल मीडियावर माजी मंत्री मनोहरराव नाईक यांच्यामार्फत लोकसभा यवतमाळ वाशिमच्या निवडणुकीकरिता उभे राहिलेल्या महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हीही पक्षाच्या उमेदवारांना आशीर्वाद दिल्याचे छायाचित्र मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्यामुळे पुसद शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. सध्या लोकसभा क्षेत्रातील मतदारांमार्फत असे सांगितले जात आहे की नाईक बंगल्याला महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांची जवळीक अंगलट येऊ शकते. एकीकडे आमदार इंद्रनील नाईक माजी मंत्री मनोहरराव नाईक यांच्या नावाने भावनिक करून मत मागण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरीकडे मनोहरराव नाईक विरोधी गटाचे महाविकास आघाडीचे यवतमाळ वाशिम लोकसभा 2024 चे उमेदवार संजय देशमुख त्यांच्या परिवारास आशीर्वाद देत आहे आणि ते छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे नाईक घराण्याच्या समर्थकांमध्ये नेमकं कोणत्या व्यक्तीला मत द्यायचे यासंबंधी संभ्रम निर्माण झाला आहे.